आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी सरिता पवार। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। आचारसंहितेचा भंग कोणीही करू नये यासाठी उल्हासनगरात मोठ्या पोलीस फौजफाट्यात रूट मार्च काढण्यात आला होता। या रूट मार्च मध्ये पोलिसांनी आणि आरपीएफ जवानांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले। निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली, मात्र या आचारसंहितेचे भंग कोणीही करू नये यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्रीराम चौकापासून रूट मार्च काढण्यात आला। मोठ्या पोलीस फौजफाट्यात हा रूट मार्च विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याबाहेरून उल्हासनगर कॅम्प 4 येथील मेन बाजारातून विनस मार्गाने लालचक्की ते सुभाष टेकडी, त्यानंतर कुर्ला कॅम्पपासून नेताजी चौक या ठिकाणी नेण्यात आला। या रूट मार्च दरम्यान आचारसंहितेचे भंग कोणीही करू नये असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे। आचारसंहिता आपल्याकडे चालू झालेली लोकसभेची, ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये जे रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड आहेत या लोकांना धाक बसावा व आचारसंहितेचा भंग केला तर कायद्याचं कडक अंमलबजावणी केली जाईल, हा समाजातल्या समाजकंटकांना मेसेज जावा व कायद्याचं राज्य राहावं व नागरिकांनी मतदारांनी निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी हा रूट मार्च ठेवलेला होता। या रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे लोक आमच्यासोबत सहभागी होते। रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे सर रूट काय होता याचा? श्रीराम चौक, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, मराठा सेक्शन, विनस चौक, लालचक्की, संभाजी चौक, नेताजी चौक। या रूट मार्चला आरपीएफचे 70 जवान, पोलीस ठाण्याचे 40 पोलीस तसेच एसीपी ठेले रमेश भामे, आरपीएफचे पोलीस अधिकारी के राणा, स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।